यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार गणेश शिरोळे यांना पत्रकारांचा पाठिंबा। आर्णी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार लढत। आर्णी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये असलेले अपक्ष उमेदवार गणेश शिरोळे यांना आर्णीतील पत्रकारांनी पाठिंबा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आता आर्णी नगर परिषद निवडणुकीमध्ये रंगतदार पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता होणाऱ्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं। आर्णी नगर परिषद माजी आरोग्य सभापती गणेश शिरोळे यांनी मागील काही दिवसाअगोदर शिवसेना शिंदे गटामध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश केला होता। मात्र पक्षश्रेष्ठींनी गणेश शिरोळे यांना डावलून कुणाल मनवर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज गणेश शिरोळे यांनी बंडखोरी करत अपक्ष नामांकन दाखल केलं होतं। शेवटच्या क्षणापर्यंत गणेश शिरोळे यांची बंडखोरी पक्षश्रेष्ठी शमवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। मात्र गणेश शिरोळे यांनी तटस्थ भूमिका घेतल्यानं बंडखोरी शमवण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आलं। त्यामुळे अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या गणेश शिरोळे यांनी मंगळवारी 25 नोव्हेंबर रोजी आर्णी येथील अरिहंत हॉटेल येथे पत्रकारांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली। चर्चेच्या अंतिम बैठकीला उपस्थित सर्व पत्रकारांनी गणेश शिरोळे यांना पाठिंबा देण्याचा ठरवलं। नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार गणेश शिरोळे यांना आर्णी पत्रकारांनी पाठिंबा दिल्यानं आता नगर परिषद निवडणुकीच्या लढतीला वेगळं वळण मिळालं असून ही लढत आता रंगतदार होणार असल्याचं जाणकारांकडून बोललं जात आहे। आर्णी नगर परिषद माजी आरोग्य सभापती गणेश शिरोळे हे नगर परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहे। गणेश शिरोळे यांनी आरोग्य सभापती असताना पाणी पुरवठा योजना CAA कायद्याविरोधात शाहीन बागच्या माध्यमातून लढा दिला। एवढंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खावटी योजनेसाठी लढा दिल्यानं गणेश शिरोळे हे नाव आर्णीतील घराघरात पोहोचले। त्यामुळे गणेश शिरोळे यांना उमेदवारी नाकारल्यानं जनसामान्यांचं मन दुखावलं असल्याचं बोललं जात आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। नमस्कार। एक आर्णी शहरातील सुशिक्षित, अनुभवी आणि संघर्षशील असं एक उमेदवार आपल्या आर्णी शहराला गणेश शिरोळे यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। ते आमचे एक पत्रकार मित्रही आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्व आर्णीतील पत्रकारांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे व त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न आम्ही करणार आहोत। तरी माझ्या सर्व जनतेला आव्हान आहे की त्यांनीही या संघर्षशील आणि सगळ्यात अनुभवी आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मत देऊन आपलं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा। नमस्कार। आज निश्चितपणे एक विचार करून एक पत्रकार बंधूच्या पाठीशी आम्ही ठामपणे एक पत्रकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभे तर आहोत, परंतु सुशिक्षित आणि संयमशील आणि संघर्ष योद्धा म्हणून एक आपले गणेश शिरोळे खंबीर नेतृत्वाला पाहून आज आम्ही आर्णी पत्रकारांच्या वतीने त्यांचा नगर अध्यक्ष पदासाठी जाहीर पाठिंबा देतो असं आम्ही आवाहन करतो। तरी पण आर्णीतील ही जनता अशी काही भोळीबापडी नाही आहे। त्यांनी आपले मत एका सुशिक्षित व्यक्तीला द्यावं ही माझी आग्रहाची विनंती।